नवनाथ भक्तिसार अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकूळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैवारका, मुनी मानस चकोर पाळका, कृपा पियोषा चंडा तू, भाविक प्रेमळ भक्तपरी, तयांचा अससे पूर्ण कैवारी. बाळ प्रल्हाद संकटावरी, कोरडे काष्ठी प्रगटलासी, करविंशती प्रताप सघन, संकटे घातले देवतेने, तदर्थ सकळ रविकुळ पाळन, अवतार दीक्षा मिरविसी, देवप्रांचे संकट पाहून, मत्स्यकुळाते करी धारण, मग उदती ते गमन दावून, शंखासुर धरी येला, ते वीच दैत्य दुमदुमा करीत, अवतार कच्छ झाला मिरवित, उदती मंथुनी शंखा तोषवित, महाराज कृपार्णव, राया बळीची उद्दाम करणी, स्वरूप मिरवी खुचटपणी, संकट पडता सुरगणे, फरशधर झालासे, अपार भक्त प्रेमा सघन, त्यात स्थिरावलय पंडुनंदन, शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरवला, असो ऐसा भक्तिप्रेमा, तू ते आवडे मेघश्यामा, तरी भावभक्तीच्या उगमा, पुढे ग्रंथ बोलवे, मागिले अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन, अष्टभैरव चामुंडा जिंकून, दर्शन केले आंबेचे, तरी श्रोते सिंहावलोकनी, कथा पहा आपुले म्हणे, बारा मल्हार मार्ग धरुणी, जाता झाला मच्छिंद्र, तो बारा मल्हार कारणात, मुक्कामा उतरला एका गावात, देवालय मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला, तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तव कारणी दिवट्या पार, मच्छिंद्रनाथे देखिल्या, इकडून जाते तिकडून येते, ऐशा एरधारा करीते, ते पाहुणी नाथ जते, म्हणे भूतावळे उदेले, तरी या ते करावे प्रसन्न, समय येत हाची दिसून, कोण्या तरी कार्या लागून, उपयोगी श्रम पडतील, तरी त्या ते आता शरणागत, प्रसन्न करुणी घ्यावे भूत, श्रोते म्हणते कार्य कोणते, भूता स्वाधीन असेल की, तरी ऐसे न बोलावे यावेळी, भूत श्रीराम उपयोगी आले, राक्षसांचे प्रेत नेले समरांगणे सुबेळे, तेव्हा अमृतदृष्टी करून, उठवे शेन कपिरत्न, तेवे तुळशीशी प्रसन्न भूत झाले कलित, तरी लहानापासून थोरापर्यंत समये कार्य घडून येत, पहा अर्णवा झुरळे निश्चित, वाचविले म्हणतात तन्याये कल्पने चित्ती, नाथ भूतांच्या बैसल्या आरती, मग अंबिका अस्त्र स्पर्श शक्ती, प्रेरिता झाला ते चिक्षणी, ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरुमेदिनी, मग पदधरी आवळणे, सुटका नाही पदाते, जेवी युद्ध कुरुक्षेत्रात, मही धरितसे कर्णरत, चक्रे गिळुनी करी कुंटित, गमन संधान करुणेदी, तन्याये सर्पशक्ती, करी भूतपदाधरा व्यक्ती, चलन वर्ण मग त्या क्षिते, काही एक चालेना, जसे तरु एकची ठाई, वसती अचळ प्रवाही, तन्याये भूते सर्व ही खुंटोनिया टाकीती, तया भूतांचे वियोग निमित्ते, की वेताळा भेटी जाणे होते, सर्व मिळून येता क्षितीत, जमवणे येताती, तव ते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीच राहिले अप्राप्त, एरीकडे वेताळ क्षितीत, अनंत भूते पातळी, तो दक्ष भूताचा बळी वेताळ, पाहे अष्टकोटी भूतावळ, तो न्यूनपणे सर्व मंडळ दिसून आले तया ते, मग अन्य भूतांते विचारित, शरभतिरीचे भूत जमात, आली नाही किमर्थ, शोध त्यांचा करावा, अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत, शरभतिरी येऊन त्वरित, निजदृष्टी पहाती, तव ते मंडळ मही व्यक्त, उभी असे वळरहित, जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना, मग त्या मंडळा निकटे येऊन, पुसते झाले वर्तमान, तुम्ही व्यक्त मही लागून, काय म्हणून तिष्ठला, एरी म्हणती अनेक जे भेद, मही उचलून देता पद, कोण आला हे सिद्ध, तेने कळा रचिले, मग ते पाहे कळा ऐकून, पर्वता चालिले शोधा लागून, गुप्त रूपे वस्तीत येऊन, मच्छिंद्रनाथ पाहिला, बालार्क किरणी तेजा गळा, शेंदूर चरलासे भाळा, तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली, कर्णे मुद्रिका रत्नपाती, की वस्ती सपातल्या रत्नज्योती, हे मुगुनी गुंफोनी निगुती, कबरी भारी वेष्टीला, ललाट फाट मिशा पिंगाट, वटदुग्धाने भरल्या जटा, सरळ नासिका नेत्रवाटा, अग्री समदृष्टी पाहतसे, अर्कनयने विशाळ बहुत, उग्रपणे उदय दावित, पाहता वाटे कृतांत, नेत्रे तेजे विराजला, स्थूळवट बाहुदंड सरळ, अजानु बाहू तेजाळ, की मलविमल धरुणी स्थळ, बहुवटी विराजले,
मस्तके शोभली दिव्य विरगुंठी कथा विराजे पाटपोटी त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवी तसे बाहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत कुबडी फावडी घेऊन हातात बोधशैलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र की सकळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्रगणे चंद्र तेजा माझी डवरत असे ऐसे पाहुणे एक भूती मना माझी करिता ख्याती येण्याची व्यक्त केले ते भूतगणा वाटत असे मग ते होणे संदेह असत नातासी म्हणते भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपोल्याला कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले एरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाई तुमचा वेताळ आधी राणीव जाऊन त्या ते त्वरे सांगावे एरू म्हणते मगा पूर्व भले नो हे महाराजा वेताळ खवळता बाबरदेव हे महाबळाचे असते अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुने कंदुक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे सबळी तया माझी फोडीती कळी तया सवे कोणी रळी केली नाही या जन्म देवदानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तया प्रती श्रुत करू नये जे एरू म्हणे संपादने येथे काय करता दावणी तुमचा वेताळ पाहिन नैने बळजेटी कैसा तो ऐसी ऐकुनी भूते मात म्हणते अवश्य करू श्रुत मग जाती ते तो वेताळ भूत तया पाशी पातले राया वेताळासी करुण नमन सांगते झाले वर्तमान म्हणते महाराजा भूतासी विग्रह जोगी एक आहे की तेने खेळून मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हे जगती तुम्हा करीन महाराजा ऐसे ऐकुनी पिशाचराव परमक्षोभला विकृती भाव म्हणजे आता अष्टका सर्व भूतावळा मेळवा मग भूतभृत्य जासूद हलाकारे जाते झाले देशांतरा अर्भस्थान पंजाब गुर्जरा बंगलादी पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाळ विलंब वचन सप्तद्वीपेचे पातले सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविते सकळ भूत थाटी अष्टराणी व एक एक कोटी समारंभा पातले अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्याकारणे सर्व मोहम्मद महिषासुर तुळवान गर्वे बाबर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून विराज त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊन या पोचला सकळ वेताळापाशी येऊन कथिते झाले सिद्ध गमन मग सकळ सांगून वर्तमान समारंभी चाले येऊन शरभतीरा प्रती अष्टही कोटी कोल्हाळ करीती देणे दनाने अमरक्षिते आणि पाताळी आदळतसे ते पाहुणे मच्छिंद्रनाथ करी कवळे विभूतिपात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखित पै केले स्मरण गांडी व विभूतीशर सज्ज करते अतितत्पर परी सर्वांचा प्रताप भावया स्थिर महिविराजे उगलाचे परी वज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेष्टिले रेषारंगण आणि मस्तके वज्रासन वज्रशक्ती मिरदसे तेने करुण भूतांचा प्रवेश लिप्त नो हे आसपास परिभूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपारांबरा परिवज्रास्त्र सफळ मोळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्ट पिशाचन पाळ स्वरूपे करुणे अति विशाळे तरु टाकिती उपटुनी बळे पर्जन्य धारा सारिके परिते वज्रास्त्र मोळी तया न गणिते तये काळी तरु संचवणे पर्वत मोळे पर्णकुटे ती जाहले ऐसा संचरता तरुभार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांडिती सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुणे नाथवचंद्र जलदास्त्र पेरितसे भूते सांडिते वैश्वानर तरु कळकळते ज्वाळपर ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षी कुळ जीवजंतू ऐसी पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी उदती मिरवुनी आकाशापाटी शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणे मिरवितसे परी तो दृश्य जाणुनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होणे मग पहा उदती तो या सांडुनी आकाशात मिरवुत्या परी तो विजेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरण शांत केला द्विमूर्धन अस्त्र मंत्रे करुणिया शांत होताची मंत्राग्नी
मही उतरली भूतगणी मग सर्पशास्त्र जलपोनी भूतांगणी कल्पितसे तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली कथाटी जैसी पूर्वी भूता ते राहटी तेची झाले सर्वास परी अष्टजन ते दया ते नृप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिरविती परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडून धरिले हे तो नेनोने निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया परी भोवते आहे वज्र संपन्न लाग न चाले काही देणे परी परमवला ढेवे ताळ संधान निकटांगे पातले परी भोवते आहे वज्रास्त्र तेची गिळून गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता ते विचित्र वासवास्त्र सोडितसे वासवास्त्र होता प्रगड उभयतांचे झाले झगट जैसे जेटी लागुनी तपाट लोंबी झोंबी खवळले एकमेका मही पडिते तेने दनाना उठे क्षिते अष्ट समुद्र हे लावती खळबळती नक्षत्रे पै शेष मस्तकी हे लावती कूर्म म्हणे त्या अति अद्भुती वराह सावरुणी नेटे दंती महिला गे उचली तसे एकीकडे सप्तजन कबळू पाहते मच्छिंद्राच्या चरणी की चरणी धरणे महे कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नाथा ते चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐशे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पुन दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मुरु आणि मालिमल मुचकुंद त्रिपुर बळजेटी ऐसी सप्तदानव हाटी साती देवते बळजेटी लोंबी झोंबी पातले झोटिंगा ते मधु झगटे खेळदा ते कुंभक नेटे बाबरा ते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती ममदा लागे मरु भिडत माली मल मुंजा ते अल्लाटीत महिषासुरा ते मुचकुंद नमत्त त्या ते भिडतसे धुळोवान वीर समर्थ त्रिपुर झगडे तया निरत ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन अल्लाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला ते दनान एकमेका मही कारण आकळा वया ते जलपिती एक दिने एक रात्री साती जनान विश्रांती लाता केवळ मोहमण्या देते वर्मावर्मी जाणूया तेने करुणे प्रहार भेदित भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही तळती आदळोनी मग साती जने दानवस्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्तदानव अदृश्यवर होते झाले एकसरे एकीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे बेताळा प्रती तो संधान पाहुणे हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे तेने घाये अतिसबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उतावेळ अदृश्य झाली शक्ती ते एकीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जलपद तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनर्पियाला त्वरेने येता येता साती जणी लगट करीते निकटे येऊनी तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणे मच्छिंद्राचा झालासे सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टदेहाप्रती तेने करुणी वातगती आकर्षण होतसे जव जव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहत परम क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया ऐसी होताची अष्टमावृत्ती मग एकमेका प्रती बोलती आता आसाडूनी अहमव्रती शरणी वेगी रिघावे ना तरी जोगी आहे कठीण भूतासह आपुला घेईल प्राण तरी या ते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे रामप्रसादे करून लंका राणी व विभीषण की वालीचे कृतीने राजी मिरवला सुग्रीव तन्याये येथे करून वाचवावा आपुला प्राण उपरे जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दरिद्रयाला परिस की चिंतामणी चिंती त्यास की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणासी की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत तन्याये आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलून एकमेका निश्चय करुणी नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राणाहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत आमचा वाचवा प्राण जैसे कथा शुक्रेदान संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेनोने रळी तुझ करण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गबस्ती परी भोगदशा प्राप्ती संध्याची झाले लाभावरी तन्याये येथे झाले तरी कृपेची बसवी पाऊले चलनवर्ण अवघीचे राहिले बोलणे उरले सांगावया आता क्षणिक करसी आळस आम्ही जाऊ पराठायास तेने लाभत वाचतास काय मिरवेल तुझ लागे तरी आमुचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतासहित येऊ की
की यमे पाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तन्याये आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरवू की. हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा बुडू नरक कपाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवू की. गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्री हत्यारी बाळ हत्यारी मातृपितृ गुरु हत्यारी पंचपातके मस्तके मिरवुके. ऐशी पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती याते साक्ष चित्रगुप्ती लीन मुख पदा मिरवू का. ऐसे आमुचे बोल निश्चित काय आवाचा धरून निश्चित तरी आता होई कृपावंत दयाल हरी मिरवावी. यावरी बोले मच्छिंद्रनाथ सावरी विद्या मम कवित्व त्याते साह्य भूतासहित कार्यार्थी तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोने साह्य करावे मंत्र लागूने कोणीतरी घोकिलिया. मग अष्ट ही म्हणते अवश्य कार्य करू निसंशयास. मग साधन प्रयोगा पुला बक्ष प्रत्यक प्रत्यक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित बक्ष साधन सांगितले समस्त. येणे पंते कार्य जगात निश्चय आम्ही मिरू की. पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापने ग्रहण पर्वणी ते नेमिले. ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुने गेली वार्ता आकर्षणास्त्राची. एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शु पाहती चरण कमळ मही व्यक्त होण्या. तेव्हा जलपुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र. मग मच्छिंद्र पदनमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बुद्धांजली उभय कर उभे असती ते समोर. वाणी बदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणून. मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा कैसा शोभला मूर्तिमंत जेवी नक्षत्रा माझी तेजोमंत. शशीनाथ मिरवला की रश्मिपाल मंडळात तेजे गहिवरला ब्रवे आदित्य की सुरवर गणेश चिनात स्वर्गामध्ये मिरवला. की शिवगण समुदायी परमशोभत नगजावई की विष्णुगुणात शेषशायी प्रभुत्वपणी मिरवला. की दानवा माझी उष्णा मूर्ती की देवा माझी बृहस्पती की प्रतने माझी रावती देवांगणे मिरवतसे. देवी पिशाच मंडळात परम शोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांच्या मस्तोके ठेवून हात म्हणजे क्षेमवंत असावे. अष्टजन मुख्य नायक ते बोलते बोलावून सकळीक की मच्छिंद्र कार्य श्लोक जगोपकारा बदलासे. तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच असावे होणी. सांगितले याचे कार्य द्या करुणे मंत्रोच्चार होताचे. ऐसे ऐकून या भूते अवश्य म्हणते जोडून हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवर मज द्यावा. तुमचे आमुचे समरांगण झाले सबळबळे करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले. तरी ते आख्यान वाचिता तया न करावे बाधा सर्वता आणि हे आख्यान संग्रही पाळिता. प्रियमानावा तो पुरुष त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वता. आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करुणे. हे आख्यान अराहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतानी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थदिनी चंद्राला आगी न देखती की अविंद जैविका सुकर की श्वान मानिते अशुद्ध विप्र तेवी ते मानणे सर्वत्र दुर्देशा असावे. ऐसे आणुनी चित्ती ते सदन स्पर्शुने भूती स्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे प्राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गे बैसावे. हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावे आता हेची द्यावे मज सर्वता कृपा करुणे सर्वांनी. ऐसी ऐकोनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदना देवता निश्चिती आम्ही न करू सहसाही. ऐसे वधुनी वरद भूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ. सर्व नमुनी पोचून द्या ते स्वस्थाना ते चालले. अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुने मच्छिंद्राव्रत स्वस्थानासी पै गेले. एकीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला बारा मल्हार तेथीचा विधी करुणे सर्व कुमारी दैवती चालला. तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी. ते पुढील अध्याय अवधान देऊने कथा श्रोते स्वीकारा. अहो ह्या कथा सार ग्रंथास परिकर पंचमाध्याय घोकिल्यास पिशाच बाधा तयासी कास होणार नाही सहसाई. जरी पहिले बाधा असेल
तरी ते पठन करिता जाईल. प्रथमाध्याय जो घोकील त्याचा अंगरोग जाईल की. दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत दया ते. चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटेल परम सकळ. मान्यता देईल महिपाळ मौन पळेल सर्वादे. असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग. धुंडी सूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुणिया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मद गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.